तर होतं नाही का? हो, द्या ग्लास द्या, ठेवून येते. आणि त्यावेळेस माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या सासूबद्दल इतक्या तक्रारी करत होत्या, संपूर्ण वेळ तोच विषय चालू होता. पण मी मात्र काहीच बोलू शकले नाही. अगं बाई, खूपच अडचण केली नाही मी तुझी. चुकलंच माझं, पण आता मी माझी चूक सुधारते. त्यापासून तुझा असा छळ करते ना की पुढच्या गेट टुगेदरला तूच सगळ्यात जास्त बोलशील. अशीच हसत राहा, ती गोड दिसतेस. बर मला सांग, आमचे देवाण साहेब काय बोलले की नाही तुझ्याशी? कशाबद्दल? कशाबद्दल? भांडलाय ना तुझ्याशी? मी म्हंटल त्याला आधी जाऊन सईची समजूत घाल. हो म्हणाला, पण पुढचं माहित नाही म्हणून विचारलं. प्रयत्न चालू आहे, पण अजून जमलं नाहीये त्यांना. अगं बाई, असाच आहे माझा देवा. आधी चुकतो, मग आपलं चुकलंय हे त्याचं त्यालाच कळतं. मनापासून सॉरी म्हणायचं असतं, पण माफी कशी मागायची हे मात्र कळत नाही. आणि ह्याच विचारात त्याचा सगळा वेळ जातो. सई, त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस हा. खूप साधा आहे ग माझा देवा. तो ठरवून तुझ्याशी वाईट वागत नाही. त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आई, मला माहिती आहे, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं तर आमच्यात भांडण हे असं काही नाहीये. थोडीशी गंमत जम्मत, रुसे फुगवे चालू असतं. एवढंच ना, मग ठीक आहे. संसार ना नुसता गोड असताच कामा नये. कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, कधी तुरट, सगळ्या चवी हव्या. म्हणजे संसार कसा अगदी साग्र संगीत होतो. तुमची मजा मस्ती चालू दे, पण काही झालं ना तरी तुमच्या नात्यात कडवटपणा येऊ देऊ नका हा. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर आणि मी कायम असेच हसत खेळत एकत्र राहू. पण त्यासाठी ना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, आणि ते आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असेच राहू द्या. माझे आशीर्वाद आहेतच ग तुमच्या पाठीशी बाळा. मला आपल्या नात्याचा खरंच हेवा वाटतो. मला तू माझी सून कमी आणि मैत्रीणच जास्त वाटते. हो ना आई, मला सुद्धा तुमच्याशी बोलताना ना कधी असं दडपण नाही जाणवत. म्हणजे माझ्या मनात कुठलीही गोष्ट असू दे, अगदी मन मोकळेपणाने शेअर करू शकते मी तुम्हाला. हो ग हो. आई, तुम्ही मला खरंच तुमची मैत्रीण मानता ना? हो ग माझ्या सख्खी.